अमरावतीत बच्चू कडूंचे जल्लोषात स्वागत. घराघरात शिवसेनेचा झेंडा धनुष्यबाण पोहोचवणार बच्चू कडू यांचा चेहरा हा सर्वसामान्यातील शेतकऱ्यांचा, मजुरांचा, सगळ्या जातीचा चेहरा म्हणून आता समोर येणार आहे, जे आता दुर्लक्षित राहणार आहे. अशानं शिवसेनेच्या माध्यमातून माझं दार उघडं राहणार आहे, आम्ही काळजी घेणार. प्रत्येक धर्मातील कष्टकऱ्यांना ताकद देण्याचं काम बच्चू कडू करणार. धनुष्यबाणातून पुन्हा प्रहार आणि प्रहारमधून पुन्हा चोखपणे, निर्भीडपणे वेळ पडली तर रस्त्यावर उतरून हम डरने वाले नहीं और डराने वाले भी नहीं शिंदे साहेबांच्या सेवेला अनुसरून आम्ही काम करत आहे. अचलपूरमधून बच्चू कडू पुन्हा निवडून येणार नाही म्हणून मजबुरीने शिवसेनेत प्रवेश केला असा विरोधकांकडून टीका केली जात आहे. असा प्रश्न केला असता ज्यांनी प्रतिक्रिया दिली ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे. मी मुंबई दिल्लीवाल्याचा गुलाम नाही, सर्वसामान्यांचा आहे बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता कष्टकरी दिव्यांगांचे प्रश्न मिटतील का, या प्रश्नावर प्रतिक्रिया. राजकीय परिस्थिती एवढी वाईट झाली आहे की झेंडा त्याचा रंग, जात, धर्म, पंथ आणि पैशांच्या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. ये मजबुरी का काम नाही, परिस्थिती बदली आहे. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. तुमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, जबाबदारी कोणती मिळणार आहे, काय आश्वासन मिळालं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं? प्रश्न जबाबदारीचा नाही आहे, मुद्द्याचा आहे आणि मुद्दे घेऊनच लढणार आहोत. शिवसेनेचा एक नवीन चेहरा पाहायला भेटणार आणि तो शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, मजुरासाठी लढणारा असेल. आम्ही जो भगवा घेतलेला आहे तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आहे आणि त्या विचारानं अख्खा महाराष्ट्र पुजून काढून जी शिवसेनेची ताकद जेवढी वाढू तेवढी सगळी ताकद शेतकरी आणि मजुरांची आणि दिव्यांगाच्या बाजूने उभी करू. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामकरी, दिव्यांग हा सुटणार नाही. काही सुटलं तरी चालेल, पण शेतकऱ्यापासून आम्ही अलिप्त आणि दिव्यांगापासून अलिप्त होणार नाही. भाऊ, एक प्रश्न असा आहे की काही तुमचे कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रमावस्थेत आहे की तुम्ही आता ज्या पद्धतीने संघटना बांधली, ते लोक काम करतायत, आता ते कोणाचं काम करणार? नाही, ते प्रहारचं, ज्यांना राजकीय काम करायचं आहे ते शिवसेनेत येणार, स्पष्ट बोलतो आहे. पण काही नालायक असतात, ते काही सुटत नाही. पण ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहावं व्यवस्थित. मी कोणाला जबरदस्ती केली नाही, जबरदस्ती करणार नाही. प्रश्न असा आहे का ज्यांना राहता, इथून आमचा राजकीय प्रवास सुरुवातीला शिवसेनेतून झाला, मधात प्रहारमध्ये होता आणि मी एकमात्र आहे. लक्षात ठेवा का जे म्हणतात ना बगल बच्चे काही, अरे मोठे मोठे लोक कोणता पक्ष सोडून मोठा पक्ष पकडला, पण बच्चू कडू 25 वर्ष एकटा लढला आणि प्रहार म्हणून लढला. कुठल्याही पार्टीत गेलो नाही, 5-6 निवडणुका लढलोय, एकाही पार्टीचा पाठिंबा घेतला नाही. हे थोडं दाखवा. 350 गुन्हे दाखल करणारा बच्चू कडू शिवाय दुसरा महाराष्ट्रात सापडत नाही. आणि मला एक सांगा, आता राष्ट्रवादीमध्ये विलीन होते, त्याच्यावर टीका होत नाही. भर आम्ही पाहतो महानगरपालिकेमध्ये राजसाहेब आणि उद्धवसाहेबाचा एकत्र झाला, आमचं काही दुमत नाही, त्याच्यावर टीका होत नाही. काँग्रेससोबत शिवसेना बसली, शिवसेनेसोबत काँग्रेस बसली, कुठंच कधी पटलं नाही, त्याच्यावर टीका करत नाही. पुन्हा बच्चू कडू बरा आहे टीका करायला. पहिले आम्ही पहा का ह्या 6 महिन्यात बच्चू कडू जीवाचं रान करून शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते शिवसेनेच्या तोंडात घालून आम्ही पाहतोय. शिवसेनेचं धोरण नव्यानं दिव्यांगासाठी, मजुरासाठी, शेतकऱ्यासाठी शिवसेना पक्ष नव्यानं धोरण तयार करेल. शिवसेनेचं धोरण आहेच शेतकऱ्याचं, पण त्याला अधिक नव्यानं रूप देऊन पुन्हा शिवसेना शेतकऱ्याच्या बाजूनं अधिक सक्षमपणे उभी तर आहेतच, पण अधिक ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानं कोणाची पोटदुखी होत असेल त्याची आम्ही पर्वा करत नाही. आणि मला असं वाटतं का मला आत्मविश्वास आहे आणि प्रहारच्या कार्यकर्त्याचा बच्चू कडूवर विश्वास आहे. मैं आत्मविश्वास से चलता हूँ आणि म्हणून ते थांबणारा बच्चू कडू नाही आहे. त्यानं ही जंग अतिशय मोठी होईल, शेतकऱ्याचा आवाज बुलंद होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.